अहिल्यानगरात धक्कादायक घटना. मोबाईल गेमिंग मधील ओळख ठरली घातक. बिहारच्या तरुणाकडून शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर वारंवार अत्याचार. अहिल्यानगर शहरात एक संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून ओळख झालेल्या बिहार राज्यातील एका तरुणाने शहरात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शहरभर संतापाची लाट उसळली आहे. अहिल्यानगरात शिक्षण घेणाऱ्या पीडित तरुणीची ओळख मोबाईल गेम खेळताना बिहार राज्यातील सुखपूर समस्तीपूर जिल्ह्यातील मोहम्मद अजमल वासिम याच्याशी झाली. हळूहळू संवाद वाढत गेला आणि आरोपीने खोट्या आश्वासनांनी तिला जाळ्यात ओढले. हॉटेल सन्मान मध्ये 3दा अत्याचार. 3 ऑगस्ट 2025 रोजी रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल सन्मान मधील रूम क्रमांक 116 मध्ये आरोपीने पहिल्यांदा तरुणीवर अत्याचार केला. त्यावेळी त्याने तिचे फोटो काढून ठेवले. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी गंगा उद्यानात बोलावून पुन्हा तिच्यावर जबरदस्ती केली. 12 सप्टेंबर रोजी पुन्हा त्याच हॉटेल सन्मान मध्ये रूम क्रमांक 114 बुक करून आरोपीने जबरदस्तीने बलात्कार केला. या काळात आरोपीने पीडितेला धमक्या देत मानसिक त्रास दिला. सततच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या पीडित तरुणीने शेवटी 12 सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीवर विश्वास ठेवून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अजमल वासिम याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यात येण्याआधीच आरोपीला नागरिकांनी चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शहरभर संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला असून तपास जलद गतीने सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत पीडितेला आवश्यक संरक्षण आणि मदत पुरवली असल्याचे सांगितले आहे.